अदश्य मुलानिनु संततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके मग याची प्रपंच रूपा अधो शाखया पादपा दहाळ्या जाती उमपा ऊर्ध्वाई उजू मग याची प्रपंच रूपा हा प्रपंच रूपी वृक्ष आणि अशा प्रकारचा अधो शाखया पादपा अधो शाखा म्हणजे खाली शाखा खाली फांद्या करून पादपा पादपा वृक्षाला पादपा एक नाव आहे पादपा का पायाने पाणी पितो कारण झाड कशाने पाणी पितो मुळे म्हणजे त्याचे काय आहे पाय आहे आणि पाय असल्यामुळे त्याला पादपा म्हणतात पायाने पाणी पिणारा असा जो वृक्ष आहे त्याच्या खाली फांद्या काही निघतात पण दहाळ्या जाती उमपा ऊर्ध्वाई उजू पण काही फांद्या खालून पुन्हा वर जातात म्हणजे खालीही मुळ आहेत वरही मुळ आहे ऐका नाही आता वरचं मूळ कोणतं आहे ते आपण बघितलं नाही अज्ञाना वाचून मूळ याचे असले पण तवा ऐका नाही अज्ञान याचं वरचं काय आहे मूळ आहे अशा प्रकारचं आणि आधी फांकली डाळी ते होते मुळे तळी तळी पगडे बेल पालव आणि अगोदरच्या ज्या फांद्या खाली आल्या होत्या नाही का नाही त्या फांद्याचेच मूळ तयार होतात मौढी ज्ञानोबारायांनी माग वडाचा आणि का पिंपळाचा काय दृष्टांत दिलेला आहे कारण मी खाली आली जमिनीला टेकली की तीच काय होऊन जाते पुन्हा मूळ होऊन जातं ऐका नाही अशा प्रकारे मग आणि तया ही तळी पगडे बेल पालव आणि पुन्हा मधातही आलेल्या काही फांद्या काय झालेल्या असतात त्या पसरल्या जातात ऐसे जे आम्ही मनितले उपक्रमी तेही परिचय सुगमी बोलो सांगे आता सुरुवातीला माऊली म्हणतात आम्ही असं म्हटलं होतं की याला वरही मूळ आहेत खालीही मूळ आहेत आडव्याही फांद्या आहेत काही वरून खाली आल्या काही खालून वर गेल्यात तर ते असं जे म्हटलं होतं आरंभाला तर त्याचा विस्तार आता माऊली करतायत तुम्ही ऐका माऊली आहे का नाही सुगमी बोलो बोली सांगो सुगमी सुगमी म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला कळेल वरच्या फांद्या बनत्या खालच्या फांद्या बनत्या मुळ काय ते सगळं आपल्या भाषेत सांगतो तरी बद्धमुळे अज्ञानी महदादिकी साशिनी वेदाचे थोरवणे घेऊन या तरी बद्धमुळे अज्ञानी आता याचं वरचं मूळ काय आहे घट्ट अज्ञान ऐका नाही बद्ध ऐका नाही मूळ याचं आहे अज्ञान आणि त्या अज्ञानापासून महदादिकी साशिनी महत्त्व आहे ज्याच्या आधी असं महदादी महत्त्व आहे ज्याच्या आधी मग महत्त्व पंचमहाभूत अहंकार ऐका नाही बुद्धी मन चित्त वगैरे आपण ते पाहिलं ते सगळं तयार झालं हे सगळं अज्ञानाचंच कार्य वेदांची थोरवणे घेऊन या ऐका नाही आणि त्यांनी मग काय केलं वेदाचं सहकार्य घेऊन म्हणजे वेदाचं कशा प्रकारचं थोरपणा घेतला त्याचं पुढे वर्णन आहे पर्यादित श्वेद जारद उद्भिद अंडज हे पुढोनी महाभूत उडते चारी बुडाला आता मुळात बुड तयार झालं आहे का नाही पंचमहाभूत अहंकार वगैरे हे बुड तयार झालं त्या बुडाला मुळात 4 फांद्या फुटल्या आणि 4 त्या अशा लांब लांब फांद्या गेल्या पण त्या श्वेद जारद उद्भिद आणि अंडज 4 प्रकारचे जे जीव आहेत त्या 4 फांद्या निघाल्या नाही का नाही या एकेकाचे अंगवटे 84 लक्ष फुटे त्यावेळी जीवशाखी फाटे सैंगची होती एकेकाचे अंगवटे 84 लक्ष फुटे त्या एका फांदीला 21 लाख फांद्या फुटल्या जारदाचे 21 लाख अंडजाचे 21 लाख उद्भिदाचे 21 लाख अशा 21 लाख म्हणजे सगळे 84 लाख आहे ना या एकेकाचे किती प्रकार झाले 21 लाख असे 4 प्रकार झाले 4 प्रकाराचे 21 म्हणजे 84 लाख बरोबर आहे का नाही ऐका 21 लाख जीव नाही का 21 लाख प्रकार येत मग एका आता मुंगी एक प्रकार आहे त्याविषयीच आपला विषय झाला आहे का नाही काय सगळे जीव असतील कुत्रा डुक्कर मांजर झाड त्याच्यात पुन्हा किती जीव आहेत त्याची काय नाही मग त्याची गणता नाही त्याची गणतच नाही त्या प्रकाराची गणत आहे त्याच्यात पुन्हा किती प्रकार आहेत हे सांगताय जेवायला 5 भाज्या केल्या किंवा 5 पदार्थ केले जिलेबी होती श्रीखंड होता बासुंदी होती हे 5 प्रकार झाले 5 प्रकार म्हणजे एका ताटात 5 प्रकार वाढले तर तेवढेच केलेत का भरपूर केलंय भरपूर आनंदाने सामान्य भरपूर आहे जसं प्रकार एवढे आहे त्याच्यात पुन्हा किती जीव आहे त्या प्रकारातले सांगता येत आता माणूस घेऊन आहे मनुष्य घेऊन आहे आता माणसं किती आहे त्याचा कोणाला गणत नाही त्याच्यात ते खूप मोठा आहे 84 लाख येऊन आहे अशा प्रकारे हो मोठा तो वृक्ष एवढा तो वाढायला लागला एकेकाचे अंगवटे 84 लक्ष फुटे ऐका नाही 84 लाख त्या
त्याला फांद्या 4 फांद्यातून झाल्या. ते वेळी जीवशाखी फाटे सैंगाची होती आणि जीवाचे फाटे सैंग होती माऊली म्हणतात. त्याचं गणित लागत नाही. खूप होते. प्रसवती शाखा सरळ्या नाना सृष्टी दहाळ्या आड फुटती माळी या जातीच्या प्रसवती शाखा सरळ्या. आता वरून या शाखा काय आल्या? फांद्या सरळ खाली आल्या. पण खाली आल्यावर नाना सृष्टी दहाळ्या. त्या दहाळ्या फुटली आणि किती फुटली? नाना. हो, त्याचं गणितच नाही. फांद्या फुटल्या. आड फुटती माळी या जातीची. माळी या जातीची म्हणजे माळी या शब्दाचा अर्थ दाटवा. किती फांद्या की इकडं तिकडं दिसायला काय ते करावं लागले सरकारला. एवढ्या काय फुटल्या फांद्या. काय ते कशाचे? हम दो. आता 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 पुन्हा बदललंय. हम दो और हमारा एक असं परत त्याच्यात पुन्हा किती? स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्ती भेदाचे टक्के आंदोलती अंगेचे विकार भारे. मग काही त्यात स्त्री जातीचे आहे, काही पुरुष आहेत, काही नपुंसक असे व्यक्तीच्या भेदाचे ठसे त्याच्यावर काय झालेले आहे पडले. मनुष्याचं स्त्री पुरुष नपुंसक आहे असं नाही. प्रत्येकाच्यात ते काय आहेच आहे. आंदोलती अंगेचे विकार भारे. आणि मला त्या आपल्या विकाराच्या भारानं त्या धनादन फांद्या एकमेकावर आपटतात. इतक्या दाट झाल्या. दाट झालं ते सगळं. जैसा वर्षा काळ गगनी पाल्याचे नवगणी तैसे आकार जातात ज्ञानी वेले जाय. वर्षा काळ गगनी पाल्याचे. मला पावसाळ्यात किती ढगा येतात, काही काही लागतंय किती जातात. हो, ढगा येऊन जातात. तैसा आकार जात अज्ञानी. तशी ह्या आकाराच्या रूपानं आकार जात म्हणजे जे काय आकाराला म्हणून आलेला आहे असा त्या आकाराच्या रूपानं तो अज्ञानाचा वेल काय होत जातो? मग वाढत जातो. नाही का नाही? अज्ञानी वेली जाय वाढत चाललाय तो. मग शाखाचे न्यांग भारे लवण गुंफिती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदय जाते. मग शाखाचे न्यांग भारे. मग त्या फांद्याच्या वजानं काय होतं? लवणे गुंफिती परस्परे. मग काय होतं? अशी खालची फांदी आडवी गेली, वरची फांदी तिला लागून गेली, वरच्या फांदीचं वज झालं, ती तिच्यावर टेकली, ती तिच्यावर टेकली. मग गुंफल्या गेल्या त्या फांद्या. एकमेकात काय झाले? गुंफल्या गेल्या. किती गुंफलेल्या आहेत. यो मामा आहे, तो सासरा आहे, ती बहीण आहे, तो मेवणा आहे, तो त्या फांद्या काय झाले एकमेकात गुंफलेले. माणसातच नाही. माणसातच नाही. मला त्या दिवशी एक कावळा मेला. तुम्ही पाहिला असेल एखाद्याला. कावळा मेला तर तो पुन्हा आले काय माहिती मला तेवढे कावळे नाही. हो ना, त्या कावळ्याच्या भोवताला काय झाले सगळे. एखादा आता तुम्ही वानर आले, एखादा मरू द्या वानर, सगळे वानर काय होतात? परस्पर फांद्या काय झालेल्या आहेत त्या गुंफलेल्या फांद्या आहेत. नाही का नाही? सगळ्या गुंफलेल्या आहेत. अशा प्रकारे गुंफिती गुणक्षोभाचे वारे उदय येते. आणि मग गुणाच्या क्षोभाचे वारे गुणाच्या क्षोभाचे गुण 3 गुणाचे वारे काय व्हायला लागतात? मग सुटायला लागतात. आता तेच त्याने यासाठी गुणाचे झडझडाटे ती ठाई फाटे ऊर्ध्व मूळ. आता हा वरून आला पण मला वारं बाहेर सुटलं आणि त्रिगुणाचं वारं सुटलं आणि त्या वाऱ्यात मोठं झाड असलं का फाटाळायची भीती राहते. जेवढं मोठं झाड तेवढं काय राहते? फाटाळायची भीती. वारं बाहेर सुटलं. 3 गुणाच्या वारं सुटल्यामुळे त्रिगुणाचं हा एकच वृक्ष 3 जागी फाटला. 3 जागी फाटला. आता तो कसा फाटला, कोणत्या वाऱ्यानं कोणतं कसं काय झालं ते माऊली त्याचं वर्णन आता सविस्तर करतायत. माऊलींनी त्याचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. असा 3 प्रकारे तो फाटला. आहे का नाही? ती टाके फाटे 3 ठिकाणी हा फाटला. ऐसा रजाची या झुळका झडाडीचा आगळीका मनुष्य जाती शाखा खोरावती. रजोगुणाचा वारा सुटला. रजोगुणाची झुळूक आली आणि रजोगुणाची झुळूक आल्यावर काय झालं? झडाडीचा आगळीका. मला त्या रजोगुणाचा झडाटलंय. आवाज जास्त, आगळा वेगळा. मोठं झाड असलं वारा ते झाड काय करतं? आवाज देतं. पाना लागून खूप झड याचा वेगळा. आणि त्या रजोगुणाच्या वाऱ्यानं मनुष्य जाती शाखा वरावती. एकीकडे पुरुष काढला आणि त्याच्यातून कोणती शाखा फांदी बळावली? मनुष्य ही काय करावली? बळकट अशी फांदी तयार झाली. मग ती मनुष्य रूपी फांदी त्या झाडापासून वेगळी निघाली अशी एकीकडं. मग ती वर गेली का खाली आली?
पहिल्या फांद्या कशा आल्या होत्या त्या वरून आली. आता ही मनुष्याची फांदी कुठे गेली, खाली गेली का वर गेली, त्याचं वर्णन करतात. या पृथ्वीना आधी माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णाच्या, ती पृथ्वी ना आधी ना, ती वर गेली नाही आणि खाली आली नाही, ती आडवी निघाली सरळ. मनुष्य फांदी कोणीकडे निघाली, आडवी निघाली, सरळ निघाली. आणि महाराज एवढी ती फांदीला एवढे पानं, एवढा पालन, एवढ्या त्या बारीक 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 फांद्या निर्माण झाल्या की माझारीची कोंदा कोंदी मधातच द्यायची. मग काय झाली, कोंदा कोंदी सुरू झाली, जागाच भेटणार राहायला. हो ना, एवढी काय झाली कोंदा कोंदी. आड फुटती खांदी, मग त्याला आडव्याच खांद्या फुटायला लागल्या. चतुर्वर्णाच्या, 4 वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा 4 प्रकारच्या खांद्या. आडवी का म्हटली मनुष्याची फांदी आडवी फुटली, कारण मनुष्य लोक हा मध्यभागी, वर आणि खाली हे जर म्हणायचं असेल तर मधलं ठरवावं लागतं अगोदर, मधलं अगोदर ठरवावं लागतं. तुम्ही जर ते मिस्त्री लोक जर त्यांना मध्य भाग काढायचा असेल, मोजलं समजा मोजायचं दोन्हीकडे सारखं करायचं असेल तर अगोदर त्यांना काय ठरवावा लागतो, मध्यभाग ठरवावा लागतो. मध्यभाग जर ठरवल्या, त्याला मध्यभाग ठरवता आला बरोबर, मग दोन्हीकडचं मोजायचंच काम नाही. तो म्हणतो आता इकडेही तेवढंच आणि तिकडेही तेवढंच भरणार, बरोबर आहे का. सुताराला सुद्धा गाडीचा जू बनवायचा असेल तर अगोदर काय ठरवावं लागतो, मध्यभाग ज्याला ठरवता आला नाही काय होतं, लांबा पुढे होते. पण बेजारी काय होते मग, तुम्ही नाही तुम्हाला नाही वाटत मिळेल, तुम्ही तेवढं लक्षच नाही त्याच्यात दिलं पाहिजे. ते असं उचललं की ते एकीकडे झोपतं का नाही, मध्यभाग जर ठरलेला नसेल तर तसंच नाही. मनुष्य मध्यभागी, मनुष्य हा मध्यभागी. आता जसं वरचे मुळ आज्ञा तसे खालचे मुळ मनुष्य. माऊलीने त्याचा विस्तार केलाय. आता वरचं मूळ काय आहे, प्रपंचाचं अज्ञान, आणि खाली मूळ जे आहे म्हणले ते खालचं मूळ काय आहे, मनुष्य. माणूस हा मूळ आहे, मूळ सृष्टीच्या उत्पत्तीतलं मधलं मूळ कोण आहे, मनुष्य. आता कसं मूळ आहे ते माऊलीने वर्णन केलंय. हा तेच विधी निषेधचा पल्लव, वेद वाक्याचे अभिनव, कालव डोलती बरव नित्य नव्हे, तेच विधी निषेधचा पल्लव. आणि त्या मनुष्य रूपी फांदीला आडवी फांदी निघाली, तिला विधी आणि निषेधाचा पाला फुटला. विधी निषेध कोणा करताय, माणसा करताय का नाही. महाराज मनुष्य एक येवणी सोडली 84 लाख येवणीतली तर 83,99,999 येवणीला विधी निषेध नाही. फक्त विधी निषेध कुणाला आहे, माणसालाच आहे, माणसालाच. विधी निषेधचा पल्लव, विधी निषेधाचा पाला आला. वेद वाक्याचे अभिनव, वेद रूपी वाक्याचे नवीन 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 असे त्याला पानं काय व्हायला लागले, फुटायला लागले. पालव डोलती बरव नित्य नव्हे, असे वेद वाक्याची पानं असे शोभून दिसतात. अर्थ काम पसरे आग्रवणी घेते ठारे, ते क्षणिके पदांतरे योगाचे अर्थ काम पसरे. आणि रजोगुणापासून ही फांदी तयार झाली असल्यामुळे इथं अर्थ आणि काम याचा जास्त बळजावे, मोक्षाचा तेवढा नाही. अर्थ काम पसरे, अर्थ आणि काम, इच्छा, कारण ती फांदीच रजोगुणातून निघाली ना. अर्थ काम पसरे अग्रवणी घेते ठरून मारुती, अशी पुढं दिवसा ती फांदी काय व्हायला लागली, वाढायलाच लागली. स्त्री पुत्रादी मिळे संपत्ती जवळ फळे, तेने रजे डोळे जाती जाय. त्या रजोगुण, रजच म्हटले ना त्यानं, तिथं काय नाही त्यांना काय होतात, त्याचे डोळे जातात. ऐका नाही, अग्रवणी घेते तारे, एवढी फांदी मारत दररोज तिला टोकाल ती वाढायलाच लागली. हे तर क्षणिक पदांतर बघायचे. आणि मग तिथं मिळवल्यातून भोग मिळवायचा. अर्थ काम म्हणजे इच्छा. अर्थ कशा करता, भोगा करता. अर्थ कशा करता मिळवायचा, भोगा करता. आणि ज्या भोगा करता अर्थ मिळवायचा ते भोग क्षणिक येतात. ते तर क्षणिक पदांतरे, भोगाची पदांतरे ते कशा आहेत, क्षणिक. एक तर भोगाचा तरी नाश होतो, नाही तर भोगत्याचा तरी काय होतो, भोगणारा तरी संपतो, नाही तर भोग तरी संपतो, क्षणिक आहे. माऊली ज्ञानोबांनी 3ऱ्या अध्यायात वर्णन करत असताना असं म्हटलंय, ऐका नाही, आपल्याकडे मला खेद व्यक्त केलाय माऊली ज्ञानोबांनी. माऊली ज्ञानोबाई म्हणतात, रात्रंदिवस कष्ट घेऊन
मिळवणी संपत्ती ते काय हे देहाती पोखावे काय मग हे तो पांच मेळावा शिखी आणि सरेल पंचत्वा हे वेळी केला के दिवस आवाशिनो आपुला केवळ देह भरण केवळ देह भरण म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण या लागे येथांत करण द्यावे ना म्हणून केवळ देह भरण्यात जीवन घालणं हे नागव नाही आणि कोण कोणाला आपलंच आपल्याला काय करणं आहे केवळ उघड उघड माऊली म्हणताय कारण हात व पंच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा काय राहते महाराज मी खूप संपतात नाही तर म्हातारी माणसं काळाची आगी आले की असे तळतळ करते भाऊ दुधाना आंघोळी केल्यावर आम्ही अर्पण केलं आता गेल्यावर वाळून अंगही वाळून गेलं आणि दुधही वाळून गेलं बरोबर आहे की नाही आता काय राहिलं दुधही राहिलं नाही अंगही वळलं राहिलं नाही म्हणजे ऐका नाही गेलेली आठवण येते त्यांना पुन्हा पुन्हा ऐका नाही अशा प्रकारे क्षणिक भोग येते ते सगळे येतले चेत प्रवृत्तीचे निवृत्ती लोभे खांकृजते शुभाशुभे नाना कर्माचे खांबे नेणं किती ते प्रवृत्तीचे निवृत्ती लोभे मला प्रवृत्ती वाढत राहते मनुष्य लोकांचा रजोगुणाचं कार्याचे प्रवृत्तीच्या वाढीनं लोभानं ती प्रवृत्ती काय होत राहते वृद्धी लोभे लोभ वृद्धी लोभाची वाढ काय होत जाते वाढत जाते लोभ वाढत गेला की प्रवृत्ती आपोआप काय होत जाते वाढत जाते है का नाही खांकृजते शुभाशुभे शुभाशुभे खांकरिजते खांकरिजते म्हणजे उत्पन्न होतात मग त्यात काही शुभही निर्माण होतात आणि काही अशुभही असे कर्म निर्माण होतात नाना कर्माचे खांबे नेणं किती कर्म होतात माऊली म्हणतात किती कर्माचे खांब उभे राहतात ते नेम का मनुष्यवनी किती कर्म होतं एका व्यक्तीकडून ते सांगता येत नाही किती होतं महाराज किती होतं मग दयाची सारिके असंभरे पाप पिके जे जन्म कोटी दुःखे भोगी जीव देवीचे भोगक्षणे मागेले पडते देहांतीची पुढसळे तो पुढा वाढी केले नवया देहाची भोगक्षणे मागेले मागचा भोग संपन्न संपत आला देहाचा भोग संपला की ती देहाची बारीक सरी गळून पडते आणि गळून पडते पडली तर पडली तिथं पुन्हा दुसरी काय होत राहते पडत राहते अनेक शब्दाधिक व्हावे सहज रंगी हवावे विषय पल्लव नित्य नवे नित्य होते शब्दाधिक व्हावे सुंदर असे शब्द विषय आहे ज्याच्या आधी मग शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे सुंदर सहज रंगी हवावे आणि सहज त्याचा रंग असा कलर चांगला असल्यामुळे त्याच्यात हाव काय राहते विषयात माणसाचे हाव काय आहे या मनात हिताशी जे निके ते इंद्रियाशी सदाची दुखे की विषयाला इंद्रियाला विषय आवडतात या विषया वाचवणी काही आणि सर्वथा रम्याची नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा स्वभावच तसा आहे की विषयाशिवाय दुसरं काय नाही रममान नाही चला मग विषय पल्लव नवे नित्य होती बरं विषय जुने कधीच होत नाही नवीन 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 बरोबर आहे का जेव्हा ते रंजवू जाणे ऐका नाही हे रज याची कारणे 14व्या सांगितलं ना रजोगुण यालाच म्हणतात की जीवाला काय करतं रंगवतं आजची मालिका संपली टीव्हीवरची किती महाराज अशा जागी आणून सोडतात मालिका पाहणार माहिती अशा जागी आणून सोडतात की उद्याचा दिवसभर फक्त काय चिंतन राहत काय निदाय तरी माय पुढे काय होते का आता पाहिजे होते हात उचलला होता मग आता तो कोणी होतो का तो पण अशा जागी मुद्दाच आणून सोडतात कोणती मालिका असो की उद्या लगे असं त्याचं काय झालं नित्य नव्हे त्याचं आकर्षण काय राहतं चालूच ठेवतात ते आहे का नाही तुम्हाला ध्यान आलं का काही आकर्षण त्याचं काय राहतं नित्य नवे विषयाचे पानं नवे काय राहतात विषयाचे चालू ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखाचे मांदळे वारती तो येत रूढे मनुष्य लोके अशा रजो गुणाच्या प्रचंड वाऱ्यानं मनुष्याच्या ज्या फांद्या वाढत राहतात त्याच फांदीला या इथं मनुष्य लोक असं म्हणतात ती फांदी म्हणजे वाढती आडवी ती काय आहे मनुष्य लोक आता मनुष्याची फांदी वरही गेली नाही आणि खाली आली नाही मधात वाढली आता ऐका तैसाची तो राजाचा नावेक धरी वस्त्रा मग वाजू लागे घोरा तमाचा रजोगुणाचं वारं शांत झालं तमोगुणाचं वारं काय झालं सुटलं ते दवायाची मनुष्य शाखा नीच वासना आधी देखा पाल्ये जाते डहाळिका कर्माची ते धवा ज्या वेळेला मला तमोगुणाचं काय सुटतं वारं सुटतं
त्या वेळेला मनुष्य शाखा नीच वासना आधी द्याका, याच मनुष्य रूपी फांदीला खाली फांद्या, नीच म्हणजे खाली, खाली फांद्या सुटतात, खाली फांद्या. मनुष्य झाला मूळ आता, आणि मनुष्यापासून फांद्या कुठे निघाल्या, खाली निघाल्या. म्हणजे याचा अर्थ तमोगुण महाराज आपल्याला खाली जायचंय का वर जायचंय हे फक्त हातात कुणाचे आहे, माणसाच्या हातात आहे, माणसाच्या हातात आहे. हा पाळले जाते डहाळी का कुकर्माच्या, खाली जाणे याचा अर्थ काय माऊली, खाली फांदी गेली याचा अर्थ काय, कुकर्माची या डहाळी का पाळले जाते. कुकर्म जे करू नये ते कर्म करणाऱ्या फांद्या कुठं फुटतात, मग खाली, खाली निघतात. त्या खाली किती खाली जातात त्याचं माऊलीने वर्णन केलं. अप्रवृत्तीचे खणवाळे कोंबनी गती सळे, येत पान पालव डाळे प्रमादाचे. अप्रवृत्तीचे खणवाळे कुकर्माचे कठीण असे त्याला आर्या निघतात, खंड म्हणजे ती जिवंत राहते तशी. कुकर्म, कुकर्म म्हणजे वाईट कर्म, अप्रवृत्ती जे करू नये ते कुकर्म. कोंब निघती सरळे, सरळ ते खाली निघतात. येत पान पालव डाळे प्रमादाची. आणि मग त्या कुकर्म त्याला खाली निघालं की त्याला प्रमाद, उन्मत्तपणाचे पान डाळ्या काय व्हायला लागतात, फुटायला लागतात. बोलती बोलती निषेध नियमे ज्या रुचाई दुसामे, तो पाला तया भूमी तैकावर तकियावरी. बोलती निषेध नियमे, महाराज वेदाने ज्याचा निषेध केलेला आहे त्याचा पाला तिथं असा लसलस लसलस करायला लागतो त्या फांदीला. मुद्दा वेदाने ज्याचा काय सांगितलेला आहे, निषेध. तुकाराम महाराजांना ज्ञानोबारायांनी याचा निषेध सांगितलाय. आम्ही एवढ्या दिवसाचं करायलो, आम्हाला काय झालं म्हणत नाही लोक आपल्याला. ते म्हणतात बा मांस खाल्ल्यानं पाप होतंय, दारू पिल्यानं पाप होतंय, यान पाप होतंय, त्यानं पाप होतंय. आम्ही एवढ्या दिवसाचं करायलो, आमच्या अंगाला का काही गोड फुटलाय का, आमच्या अंगाला काही गटला आलेत का, झालंय काय आम्हाला. म्हणजे त्याच्यात ते पुन्हा त्याला काय राहते पुढं खाऊ राहते. अशा प्रकारे नित्यात खाली ते जे यजुर्वेदानं सामवेदानं जे निषेध म्हणून सांगितलं, तो पाला भूमी टाकल्यावरी तो असा लसलस पाला पुढच्या तोंडाला काय होतो, गोमाल. म्हणून मग निषेध जे सांगितलं ते करणार. प्रतिपादित अभिचार आगावजे परमार, ते पाणी घेती प्रसर वासना वेले. प्रतिपादित पर अभिचार, आणि मग ते अभिचाराचं प्रतिपादन करणार, सिद्ध करणार. अभिचार म्हणजे जारण मारण ताडण वाढण कशा करतात, त्याची उपासना करतात. ते आगम जे परमार कशा करता, परमार दुसऱ्याला मारण्याकरता, दुसऱ्याला दुःख देण्याकरता. ते पाणी घेते प्रसर वासना वेली, आणि मग ते पानं त्याचे वासनेचा वेल काय होत, मला असंच आहे. एकदा वाईट करायला लागलं की वाईट 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 काय होत जातं, वाढतच जातं, वाढतच जातं. कौतव होते थोराडे अकर्माची तळपुडे, आणि जन्मशाखा पुढे पुढे घेते धाव. कौतव होते थोराडे, एकदा का वाईट प्रवृत्ती सुरू झाली की ती वाईट प्रवृत्ती थोराडे घेते. म्हणजे मोठे मोठे पाप करायला काय होते, मग छोटी चोरी करण्यापासून सुरुवात झाली की तो मोठाही डाकू होऊ शकतो. त्याला त्याची काय वाटत नाही, मग हळूहळू हळूहळू हळू त्यात प्रगती होत जाते, आहे का नाही. अकर्माची तळबुडे, आणि इतक्या खाली जातो की अकर्माच्या बुडाला जातो तो, म्हणजे शेवटचा अकर्म तो काय करतो. आणि जन्मशाखा पुढे पुढे घेते जावा. आणि मग त्या आयुष्य संपत, पुन्हा त्याच्या जन्माच्या शाखा खाली खाली, ती फांदी खालीच जाते. खाली गेलेली फांदी पुन्हा वर येत नाही, येत पुढे. साक्षीशी रोकडे साक्ष आले, बरोबर आहे म्हणतात. मला आलंय ना समोर, आहे का नाही. ते तर चांडाळ, मग ती किती फांदी खाली जाते, वाईट करायला सुरुवात केली की किती फांदी खाली जाते. ते तर चांडाळ आधी निकृष्टा, दोष दातीचा थोरफाटा, जाळ पडे कर्म भ्रष्टा बोलवण्या. चांडाळ आधी निकृष्टा, चांडाळ आहे आधी, अशा खालच्या योनीला ते काय होतात, किती दोष जातीचा थोरफाटा, इतक्या खाली जातात की ज्या जातीत जन्मल्याबरोबर दोषाला सुरुवात होती. तिथे शिकवायची गरजच नाही. काही काही महाराज घेऊन मनुष्यातला या काही काही माणसातल्या अशा जाती आहेत की त्या व्यग्र अन्न खायला सुरुवात केली की त्यांना खायला काय मिळतं, मांसाहार मिळतो. मला कच्चं मांस खाऊन रस्त्याने जातात व्यग्र, इतक्या निकृष्ट. त्यांना शिकवायची वेगळं काय नाही, मग ते खाली गेलेले खाली 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 पहिलं सिद्ध घरात म्हणजे ते आहारच त्यांचा काय होऊन गेलेला असतो, तो झालेला असतो. अशा प्रकारे खाली 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 तो जायचा. जाळ पडे कर्म भ्रष्टा बोलून या, आणि मग कर्मात भ्रष्ट झाल्यामुळे त्याचं जाळ पुन्हा 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 त्याचं काय होतं, वाढत राहतं. तो पुन्हा त्याच्यातूनही खाली जातो. मग किती खाली जातो ऐका.
चांगल्या याच्यात जन्माला आले. महाराज ऐका, देवानं कोणाला नीच येऊन घातलं नाही, देवानं कोणाला उच्च येऊन घातलं. सगळे माणसं गेली, माणसाची फांदी केली होती. त्याच्यात काही नको कर्म केलं म्हणून खाली फांद्या वाढल्या आणि काही वर गेल्या. वर गेल्याचं वर्णन आहे पुढे आता. मग त्या फांद्या किती खाली गेल्या? पशु पक्षी सुकर व्याघ्र रुचिक विखार हे आडशाखा निखर पैसू घेती. पशु होतात, पक्षी होतात, डुकरापर्यंत खाली, वाघ होतात, विंचू, रुचिक आणि विखार म्हणजे सापापर्यंत ते जातात, त्याच्याही खाली जातात. अशा प्रकारच्या आडशाखा निखर पैसू घेती. अशा प्रकारच्या खाली 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 फांद्या त्या वाढत राहतात. पर्यायशा शाखा पांडवा सर्वांगी नित्य नवा निरय भोगयावा फळाचा तो. आणि मग कुठपर्यंत जातात त्या? ऐका, इथं संपलं का त्यांचं पशु पक्षी विखार झाले? नाही नाही नाही, शाखा वाढत 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 महाराज एवढ्या गेल्या, एवढ्या खाली की निरय भोग यावा फळाचा. मग त्यांना नरकाच्या भोगापर्यंत ते फळ काय करतं? नेऊन कर्माचं फळ नरकाच्या भोगापर्यंत. आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधरी जन्मवर यागारी वाढतीचे असे हिंसा विषय पुढारी. आणि मग पुन्हा निकृष्ट गेल्यामुळे हिंसा त्या योनीत मुद्दाम त्याच्या पुढे काय येत जाते? हिंसा येत जाते. कुकर्माचा धुरधरी, कुकर्माचा ट्यामा पुढे धरलेलाच राहतो. करायचं तर काय करायचं? वाईट वाईट वाईट. आणि मग ती फांदी खाली खाली अशी वाढत गेली. आता किती खाली गेली? नरक वगैरे तर झालं. ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण या खांद्या देवी जाण फळे याची. ऐसे होती तरु झाड होतात, तृण गवत होतात, लोह लोखंड, लोष्ट म्हणजे माती, आणि पाषाण म्हणजे दगड. म्हणजे दगडापर्यंत काय होत राहतो? म्हणतो जात राहतो. या खांद्या म्हणजे 84 लाख येवणीतली एक दगड सुद्धा काय आहे? येवणी आहे. या खांद्या देवी जाण फळे हिची. जशा खांद्या वाढत गेल्या तर फळही तसेच त्याला लागत गेले. अर्जुना गावधारी मनुष्याला गुण या परी वृद्धी स्थावरांतरी आदुशाखाचे अर्जुन आहे. मनुष्यापासून खालच्या फांद्या इतक्या खाली वाढत गेल्या. म्हणून जी मनुष्य डाळेत ये जाणावी आधीची मुळे जी घेथून मग पगळे संसार तो अर्जुना. म्हणून मनुष्याची जी फांदी आली होती ना अज्ञानाच्या मुळापासून, ती फांदी खालचं मूळ आहे. मूळ किती मनुष्य देव महत्वाचा आहे. मनुष्य देह ऐसा निदसा दिलते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. महाराज मनुष्य लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन मनती होती. तरी चित्ती न येथे केले नव्हे काही. तुकोबाई म्हणतात लंडी पण खोटे बाई. तिथे केले काही नव्हे, तिथे केल्यावर काय होणार नाही. काही होतंय, नरकही होतो, नरकाला जाता येते आणि भगवत स्वरूपातही मिळवता येते. ज्याची जन्मी अवघे विठोबाचे केले होते म्हणजे केल्यानं होतंय. केले होते आधी केले होते म्हणजे आम्ही केलं होतं असं त्याचा अर्थ नाही. केले होते याची जन्मी केले होते. या जन्मात केलं तर काय येतं? होत आपल्याकडून काय होतंय बुवा? होत याची जन्मी होते. मनशी नाही रे संचित न करी ऐसी मात तुको बराय म्हणतात. म्हणून आमच्या नशिबात नाही. अरे नशीब नाही लागत, तिकडे प्रयत्न लागतात. न करी ऐसी मात ऐसे न म्हणे रे चांडाळा. म्हणून नको असं. किती मोठा आहे महाराज, हे महत्वाचं आहे. इथून फांदी खाली का जाता येते असे. आणि असं असल्यामुळे इथून फांदी खालची फुटली आता. म्हणून ती जाणावी आधीची मुळे मनुष्याची फांदी हीच काय झाली आता? मूळ तयार झालं. जे कोणी मग पगळे संसार करू. कारण इथूनच सगळा संसाराचा वृक्ष फाकला. सगळ्या योनीचा जन्म कोण्या योनीतून झालाय? मनुष्य. कारण कर्म करायचा अधिकार कोणाला आहे? फक्त मनुष्य. महाराज इंद्र झाला, चंद्र झाला, महेंद्र झाला, रुपेंद्र झाला, ब्रह्मलोकात गेलेले ते कुठून निघाले? फांद्या त्या देवांना निर्माण केले ते तिथे गेलेले लोक ते इथूनच तिथे गेले. आणि नरकाधिक योनीत गेले ते कुठून गेले? इथूनच. म्हणून माऊली जनावरा करतात खरा सृष्टीच्या वाढवायला कारण कोण झालाय? मनुष्य. या येवनी वाढवायला कारण कोण झालेला आहे? मनुष्य.
धर्मराजे विमानात बसून गेले, दुर्योधन खाली. खाली गेला, ऐका नाही, दाखवे ना लाज मुख धर्म, अशा प्रकारे मला गेला तो खाली 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 खाली, अशा प्रकारच्या मूळ मुद्दल पाहता एरवी दुर्देव म्हणून इथून हा सगळा संसाराचा वृक्ष पकडला. एरवी वृद्धीचे पाहता मुद्दल मूळ पाहता आधीच्या मध्यस्था शाखा या एरवी वृद्धीचे मूळ पाहता. अर्जुना, एरवी जर वरचं मूळ म्हणलं ना, वरच्या मुळाकडे बघितलं ना, अज्ञानारूपी मुळाकडे, वरच्या मुळाकडे जे बघितलं, तर मग मनुष्य रूपी मुद्दल मूळ पाहता आधीची मध्यस्थ शाखा या. वरचं मूळ पाहिलं तर ही मधली फांदी आहे. मनुष्य म्हणजे काय आहे? वरच्या मुळाकडून मधली फांदी आहे. पर तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुद्ध दिया शाखी अधोर दिया. पण तामस प्रवृत्ती असेल, सात्विक प्रवृत्ती असेल, आहे का नाही, सात्विक प्रवृत्ती असेल तर सुकृतात पुण्य करणाऱ्याकडे धाव घेईल, तामशी असेल तर पापाकडे धाव घेईल. आणि ह्या फांद्या इथून प्रसवलेल्या असल्यामुळे जे काय झालं, पुन्हा मूळ तयार झालं. आणि वेदत्रयाची आपण नया नेत्र लागू अर्जुना, जे मनुष्य वाचून विधानाविषयी नाही. आणि तीन वेद म्हणजे तीनच वेद होत्या. व्यासांनी वेदात तीन वेदाचे पुन्हा काय केले, मग 4 भाग केले. कारण माणसाला वाचणं होणार नाही एवढा मोठा वेद, आणि म्हणून त्याचे वेगळे वेगळे काय केले, 4 भाग केले. ऐका नाही, आता गाथ्याचं काय काही एका एका प्रकरणाचं तेवढेच 400 200 500 अभंगाचं असे काही बनवले. म्हणजे बा नसल सगळा गाथा तर संत प्रकरण वाचा, पंढरी महात्मे वाचा, ऐका नाही, असं विठ्ठल महात्मे, नामस्मरण महात्मे, असं वाचा वेगळं वेगळं, ऐका नाही. एक मालिका केली वारकरी, त्याच्यात मालिका वारकरी, एकाच मालिकेत सगळं वाचा. अशा प्रकारचं वाचा. मनुष्य वाचून विधानाविषयी नाही. कारण या 3 वेदाच्या पानाला मनुष्य शिवाय दुसरीकडे काही ते विचारायचं चालत नाही. नियम पहिलेच आपलं झालं की नियम कोणाला लावले जातात, फक्त मला शासनाचे नियम कोणाला येतात, माणसालाच येत का नाही, माणसालाच येत. इतर प्राण्याला काही नाही, नियम नाही, कारण ते बिचाऱ्यांना नियम लागूच होत नाही, कळतच नाही त्यांना काही. माणसालाच हे सगळे मामा दांडेकर म्हणजे म्हणून ते कळप म्हणायचं, माणसाला समाज म्हणायचं, ऐका नाही. पण त्यांना बिचाऱ्यांना काही नाही, काही नियमच नाही. मनुष्य वाचून विधानाविषयी म्हणून तनु मानुष्य या वृद्धीमुळे जरी शाखा तरी कर्म उद्देशी देखाई याची मूळ. म्हणून वरच्या मुळाकडून जर पाहिलं तरी जरी फांदी मनुष्याला फांदी म्हटलं असलं तरी कर्माची वाढ इथून होत असल्यामुळे कर्मवृद्धी, कर्माची वाढ इथून, दुष्कर्म असो का सत्कर्म असो, ती वाढ इथून होत असल्यामुळे हिला पुन्हा काय म्हणण्यात आलं, मूळ. या फांदीला काय म्हणतात आलं, मूळ. आणि तरी झाडी शाखा वाढतामुळे गाडी, मूळ गाडी तो वाढी पैसा ती. आणि दुसऱ्या तरी झाडाचं कसं आहे, जशा फांद्या वाढतील, जसं झाड वर वाढेल तसे मूळ काय होतात, बळकट होतात. आणि जसं मूळ बळकट होईल तसं झाड पुन्हा काय होत राहतं, तसा जोड येऊन द्यायचा, नाही. मूळ जसं झाड वाढत तसं मूळ खाली जातं, जसं मूळ खाली जाईल तसं झाड वाढत राहतं. तैसेची या शरीरा कर्म तो देहा संसारा आणि देह तो व्यापाराना मनोची नाही. तसं या संसारातलं तसं आहे, कर्म तो देहा संसारा, आहे का नाही. म्हणत या मनुष्य देह हा कर्म भोगण्याकरता आला, आपल्या कर्मानंच आला नाही पर्यंत, कर्मानं आला. आणि पुन्हा या मनुष्य देहा जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माला नाही म्हणता येत नाही. म्हणजे पहिलं भोगायचं आणि पुन्हा नवीन तयार करून ठेवायचं, भोगायचं नवीन तयार करून ठेवायचं. देह आहे तो व्यापारांना मनोची नाही, देह आहे तोपर्यंत व्यापार नाही म्हणता येत नाही. माऊली ज्ञानोबरायांनी त्याला तर महाराज 3ऱ्या अध्यायात म्हटलंय काय, प्रत्यक्ष पाहिजे परिसभा सवेसाची मूर्ती लावून देहाची खंती करती कर्माची ते गावंडे का, आहे का नाही. अशा प्रकारचं वर्णन केलं. तरी श्वासोश्वास काय राहतो, चालू राहतो, आहे का नाही. म्हणून देह मानुषी मुळे होती न चुकी अशी जगज्जनिके बोले देते. म्हणून देह मानुषी, माणसाचा देह ही मूळ आहेतच, हे मूळ व्हायला चुकत नाही. असं कोण बोललं, जगत जनके जगाचे आयशे बोलिले. जगाला जन्म देणारा जगत जनक असलेले भगवान कृष्ण असं बोलले. मग तमाचे ते दारुण श्रीरावल्या वावदाम सत्वाची सुटे सत्रान व हाटुळी. आता तमाचा वारा शांत झाला, रजोगुणाचा सुटला, त्याच्यातून मनुष्याची फांदी निघाली. तमोगुणाचा वारा सुटला की त्याच मनुष्याला फांदी खाली जात जात ऐश होती तृण लोह लोष्ट पाषाण खाली गेले. आता सत्वगुणाची वाहटूळ सुटली, वाहटूळ. आता सत्वगुणाच्या वाहटुळीनं फांद्या कुणीकडे पडल्या बघा. सत्वाची
सुटे सत्रान, सत्रान म्हणजे जोरात. सत्रान शब्दाचा अर्थ काय? सत्राने उड्डाणे, सत्राने, सतरा आणि सत्राने शब्दाचा अर्थ जोराने उडी मारली. सत्र म्हणजे वेगाने, अत्यंत ताकदीनं जोराने ती वाहतूळ काय झाली? सुटली. आता सत्वगुणाची वाहतूळ. तयाची मनुष्य कारा मुळे सुवासनाने गती आरा यवन निवृत्ती कोंबरा सुकृतांकुरी, याच मनुष्य रूपी फांदीला असे मुळी मनुष्य रूपी मूळ आलं. आता हे मूळ झाले आणि निगती आरा, याच फांदीला मनुष्य रूपी फांदीलाचा आरा निघतात. सत्वाची वाटोळ सुटल्यावर सत्वगुण शेती हात वाढला की मग त्याला कशाचे मूळ हे निघतात. कोंब फुटती घेऊन कोंबारा, कोंबारा म्हणजे कोंब, ते घेऊन फुटतात. कशाचे? सुकृतांकुरी, सुकृताचे अंकुर काय होतात? सुकृत म्हणजे पुण्य, पुण्याचे अंकुर काय होतात? निघतात. उकलते उन्मिके प्रज्ञा कुशलतेची नितिके रियाने गती निमिके बांबुळे जुने उकलते उन्मिके. ऐका, आणि महाराज असं ते कोंब असा लवलवीत निघायला लागतो आणि मग तो कोंब उकलायला लागतो. पहिले निघताना आरी असते, आरी पाना सकट असते, काय असते त्याला अशी निघताना आपण आजू पाहतो ना, त्याला फक्त एक आरी येते आतून आणि मग ती आरी निघाली की ती उकलते, पुढं उकलते. तसं सत्वगुणाची पुण्याची आरी निघली की उकलते उन्मेखे, त्याची बुद्धी आपोआप उकलायला लागते शास्त्राविषयी. याच्याविषयी खरं सत्वगुण जास्त वाढला ना तर गाथ्याचे प्रमाणाचे अर्थ, ज्ञानेश्वरीचे अर्थ आपोआप बुद्धीत स्फुरण होतात. मला सांगूनही कधी सांगून एवढं लक्षात राहत नसते, कोणाच्या सांगून लक्षात राहत नाही, आहे का नाही? आपोआप निघतात. माऊली ज्ञानोबारायच्या तिथं ज्ञानेश्वरी घेऊन बसलं तर असं म्हणतात माऊली अर्थ सांगतात. त्याचं कारण ते महाराज सत्वगुण तिथं बसल्यानं काय होत जातो? सत्वाचे सामर्थ्य. सत्वाचं काय आहे? सामर्थ्य आहे सत्वगुणाचं. ते सगळं आठवण ते आळंदीमध्ये मारुतराव महाराज होते म्हणे एक जुनी महाराज. जे मोठे बाबा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मोठे बाबाचं जीवनातलं ज्ञानेश्वरी याच्यात सांगायचे संस्थेत. आणि मग ते संस्थेत ज्ञानेश्वरी काय करायचे, आता सांगणं झालं ज्ञानेश्वरी की बरोबर समजला का, आज जेवढ्या गोळ्या झाल्या तेवढ्या का काही कोणाला अडचण आहे असं विचारायचे. ते म्हणायचं महाराज, ते विद्यार्थी म्हणायचं काय बाबा किंबहुना म्हणजे या शब्दाचा अर्थ मला कळाला नाही. किंबहुना ते म्हणायचे किंबहुना म्हणजे फार काय सांगू. किंबहुना शब्दाला की माऊली म्हणतात होता या विषयावर फार काय बोलायचं. किंबहुना शब्दाला की बहुतेक आता मागचा विषय काय होणार संपणार. किंबहुना म्हणजे फार काय सांगू. बरोबर कळालं ना? कळालं. उद्या पुन्हा बसले उद्याच्या वव्या झाल्या आणि कळालं का म्हणले की त्या महात्म्याचा एकच प्रश्न, बाबा किंबहुना म्हणजे काय? म्हणजे दररोज सांगूनही विचारायला किंबहुना कळालं नाही. मला सगळ्या संस्थेत विद्यार्थ्यांना त्याचं नावच ठेवलं म्हणून किंबहुना नावच कळलं किंबहुना. पण ते विचारा काय, आता बोळा माणूस असं विचारायचा आणि मला त्याला बाबांनी नंतर सांगितलं तू बुद्धी चालत नाही ना, तू ज्ञानेश्वरीची 108 पारायण कर आजन्मशा. ठीक आहे, श्रद्धाच असते अशा लोकांची महाराज. श्रद्धा बसण्याकरता भोळेच लोक लागतात, बुद्धिमानाची लोक श्रद्धा बसत नाही. ज्ञान मग श्रद्धे ज्ञान होईल, पण श्रद्धा बसण्याकरता अगोदर भोळ माणूस बघतो. बुद्धिमानाची श्रद्धा विद्वानाची श्रद्धा बसत तुका म्हणे नाही भोळेपणावी जाणीवती शहाण नागव नाही. म्हणून आता बसला बाबा बसला वाचायला. नंतर सांगतात सदाशिव काशीचे विद्वान येऊन त्या महात्म्याची ज्ञानेश्वरी ऐकायची. आणि म्हणजे काशीला जे विद्वान झाले ज्ञानेश्वरीवर ज्यांनी PhD वगैरे केली महाराष्ट्रातले काशीला जाऊन, ते म्हणायचे की अशी ज्ञानेश्वरीचा भाव आम्हालाही निघत नाही. ज्याला किंबहुना शब्दाचा अर्थ कळत नाही त्या महात्म्याने एवढं ते सांगतात की मी ऐकलं, ज्यांनी त्यांची ज्ञानेश्वरी ऐकली त्याच्या मुखातून ऐकलंय. श्लोक आला की ते गजेर घ्यायचे, त्यांना संस्कृतचा श्लोकही वाचता येत नव्हता, पण वव्याचा अर्थ आता हे कोण दिलंय? अशी बुद्धी पकडायला लागते त्या शास्त्रात. सत्वगुणाचा तो कोंब निघाला की, आहे का नाही? उकलतेने उन्मेखे उकलतेने बुद्धी काय व्हायला लागते? उकलायला लागते. प्रज्ञा कुशलतेची नीतिके प्रज्ञा बुद्धीची कुशलताशी तीक्ष्ण होऊन जाते.
तीक्ष्ण होते. डिर्यानी गती निमिके बाबुळो दोन्ही अशा डिर्या मला कुशल वगैरे अशा ज्ञानाच्या डिर्या त्याच्याहून विस्तारून निघतात. मतीचे स्वटवाव गालीचे स्फूर्तीचे निथावे बुद्धी प्रकाश घेतावे विवेकावरी मतीचे स्वटवावे. मती म्हणजे पुन्हा बुद्धी बुद्धीचे फोक असे लांब लांब निघतात. बुद्धी अशी लांब लांब या ज्ञानात हे सत्वगुणाचं आहे वाढायला लागते. गालीचे स्फूर्तीचे निथावे आणि स्फूर्ती त्याची काय होत जाते त्याची इच्छा वाढत जाते अशी बुद्धी प्रकाश घेतावे आणि बुद्धी प्रकाशाकडे धाव घेते. बुद्धीत प्रकाश पडतो कशाचा विवेकावरी. विवेकाचा काय होत जातो प्रकाश पडत जातो. विवेक तेच मेधारशे सबगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निकती कोंब सदवृत्तीचे मेधारशे सगर्भ. मेधार रस बुद्धीमध्ये त्या ज्ञानाचा काय ओतल्या जातो रस ओतल्या जातो. आस्थापत्री सबोंब आस्थापत्री पत्रे म्हणजे पान पत्र म्हणजे पान आस्थेचं पान असं. सबोंब म्हणजे असं सुशोभित दिसायला लागतं. आस्था देवावर श्रद्धा शास्त्रावर श्रद्धा गाथ्यावर श्रद्धा आहे का नाही. महाराज आपण गाथा ज्ञानेश्वरी वाचतो पण आपली काय नाही श्रद्धा नाही. श्रद्धा माझी तर नाही. श्रद्धा कशाला म्हणतात. तुकाराम महाराजांना काय सांगितलं याला श्रद्धा म्हणत नाही. तुकाराम महाराजांना त्यात काय सांगितलं वेळोवेळी तुकोबरायाचं नाव घेतो त्याला श्रद्धा म्हणत नाही. जीव गेला तरी त्यांच्या शब्दाचं उल्लंघन करत नाही ती श्रद्धा. जीव गेला तरी त्या शब्दाचं जो उल्लंघन करत नाही त्याचं नाव काय आहे श्रद्धा. त्याचं नाव श्रद्धा नाही का नाही. वचन बोलिले ते आपलं असं आपण काही घेतो आणि काही सोडून देतो. जे आपल्या कामाचं आहे फायद्याचे दाते हो दान करा ते लगेच घेतो. तुको बराय म्हणले दान करा कामामध्ये काम काही म्हणा राम राम ऐक नाही पण झडझडो त्याशी घेऊन झाला पण तुम्ही भेट झाली आम्ही दर्शन घेतलं दादा त्याच्यात मी तुम्हाला दिवशी जायचं गोळा सुरू केला. ते म्हणले माझी आत्मचर्चा विषय काय काय म्हणजे त्याच्या मागचं काय माझी आत्मचर्चा विषय रामकृष्ण हरी गोविंद तुझ्या नामाचे माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती अशी ओवी म्हणली आणि म्हणले या ओवीचा अनुभव घ्या. एकतरी ओवी अनुभवावी या ओवीचा अनुभव घ्या आणि लगेच दुसरी ओवी झडझडो दिवाळीला आता ही ओवी पाहते हो पण झडझड. महाराज मी कालच ऐकलं सदानंद गुरुजीचं. सदानंद गुरुजी म्हणले परमार्थाचं साधन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य पैलवानात ते पैलवान नाही का ते म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ पैलवान कोण आहे कुस्त्या करणार केसरी हिंद केसरी. ते म्हणले परमार्थाचं साधन करण्याची हिंमत हिंद केसरीतही नाही. साधकाला जी हिंमत लागते ती हिंद केसरीतही नाही. एवढी आपल्याला नाही आपण फक्त सांगायचं असतं ठीक आहे नाही. अरे मग त्याच्यावर विश्वास त्या श्रद्धेचं काय बसतं त्याच्यावर बसतं पान असं श्रद्धा राहते नाही का नाही. आस्थापत्री सबोंब आस्थेचं पान काय होतं त्याला निघायला लागतं. सरळ निगती कोंब सदवृत्तीचे आणि मग सरळ त्या फांदीला कोंब निघतात. कशाचे सदवृत्ती वृत्ती सदकडे जाणं याचं नाव काय आहे सदवृत्ती. मला सत्कर्म म्हणजे काय तू का म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब बरोबर आहे का नाही. किंवा देवाचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी असं म्हणजे सत्य संकल्पाचा मग सत्कर्म सत्य संकल्प याचा अर्थ काय नुसता सप्ता करणंही सत्कर्म नाही. नुसता मठ बांधणंही सत्कर्म नाही. ते सत्कर्म नाही असं नाही पण नुसता शब्द त्याच्या पाठीमागे महाराज सत विषयी केलेलं कर्म त्याचं नाव सत्कर्म. सत कोण आहे सत दोन नाही सत एकच आहे. सत्य तो विठ्ठला
सत्य 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 त्रिवार सांगितलं. कोण आहे? विठ्ठल, एक विठ्ठल. आणि त्या भगवत प्राप्ती करता जे हे कर्म केल्या जातं त्याला कर्म कोणतं म्हणतात? सत्कर्म. मला त्या भगवत प्राप्ती करता मग तुम्ही जर एखादा कोणतंही शेती वगैरे काही करत असाल करावा अधर्म आंतरे ते कर्म नाचरावे. अशा प्रकारे आता काय याच्यावर आपल्या फायद्या करता सत्कर्माचं पान घालून टाकून आम्ही फायदा घेतलाय. महाराज या लोकांना जे भरकवण्याचं काम बहुतेक केलं ते महाराज लोकांनीच केलं. कारण लोकांना काय माहिती असतं, बिचारे गाथा वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, दिवसभर काम करतात. आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं गाथा ज्ञानेश्वरी वाचून आलेली आहे हे कशाला बड बोलतील. आणि आम्हालाही ते करायचं नाही, पण ते कोण करायला होतं? लोभ. कारण तिसऱ्या अध्यायात तसा प्रश्नच आहे अर्जुनाचा. वेद आणि हुसांगणी वाढून येणे जायचा मादे का नाही जायचा बरं का आहे का नाही. अशा प्रकारे चला म्हणून सत्कर्म शब्दाचा अर्थ तो आहे सत्च्या प्राप्ती करता केलेलं कर्म, त्याचं नाव सत्कर्म. सत्य संकल्प, सत मिळवण्याचा संकल्प, त्याचं नाव सत्य संकल्प. आणि मग तसा सत्य संकल्प असेल तर जाता आहे. आम्ही मंदिर बांधू लागलो आणि मग आम्हाला तुकोबरायचं प्रमाण खोटं ठरलं का आम्हाला सहकार्य झालं नाही, मग सत्य संकल्पाचा तो संकल्प सत्य नाही. तुला मंदिर बांधायचं का देव मिळवायचा आहे? हा, मंदिरा बांधून सेवा करून देव मिळवायची भावना असेल तर देव करेल ना सहकार्य. याचा अर्थ तू जर मंदिर बांधून तू या भावना जर मान मिळवणं किंवा तिथं काही स्वतःच प्रतिष्ठा स्थापन करणं असेल तर देव सहकार्य करणार नाही. देव काय आता वरून आपल्या संसारात चालतंय तुमच्या शिवमल कोण आहे म्हणलं की माणूस म्हणतो नाही होय माझ्यावर लईच वास आहे त्याचा. पण तिथं तसं नाही. अंतरीची घेतो गोडी तुम्हा कळू येते. अंतर म्हणजे लांबचं नाही, अंतर म्हणजे आतलं. अंतर शब्दाचा अर्थ कुठलं? आपलं. कळावे तयाशी कळे अंतर आहे का नाही. कळावे तयाशी कळे अंतरीचे. ज्याला कळवायचं त्याला आतलं कळतंय ना, काय अडचण काय अडचण नाही. मला लोकांना आपलं साधन कळतही नाही आणि खरा साधक लोकांना कळूही देत. कळत नाही म्हणण्यापेक्षा कळत तर नाहीच नाही, पण खरंच लोकांना कळत नसते भावना महाराज, अजिबात कळत नसतं. म्हणून स्मृतीचे थाव आस्थापद सरळ निगती कोंब सदवृत्तीच्या. मग सदवृत्तीचे कोंब त्याला काय वाट निघायला लागतात? सदाचाराची असहसा. तसं तो गुणाचा बघा काय काय कार्य. सदाचाराची असहसा सका उठते गो असा घुम घुमती घोषा वेद पद्माच्या. सदाचाराची असहसा टका उठती. सदाचार, सदाचाराची व्याख्या तशीची सद आचार आहे का नाही. सत विषय केलेला आचार त्याचं नाव नजरेची रचावी महावने आहे का नाही. सदाचार, सदाचाराची व्याख्या तीच आहे. त्या दिवशी राऊतराव म्हणले पंढरपुरात आपल्याला नाही पटत महाराज ते, म्हणजे कारण ज्याच्या जो ज्या जागेवर असतो त्याच्या भावना त्या असतात आहे का नाही. तिथून तो असतो सोयरिकी करण्याविषयी नाही बोलले बाबा. सरस्वती होते नव्हते तुम्ही नाही, दुसऱ्या दिवशी सोयरिकी करणारे म्हणले म्हातारी आता म्हणे गौऱ्या मसना केल्या तिथे विठ्ठल करायचं तर तो खुशाल म्हणतो मी सोयरिकी करतो. मग तिथून निघलं ते जरा जास्तच बोलले. पण मग तिथून निघलं राम आपण सोडची काय माणसं मग सोयरिकी कोणा करा करणं तर लागतील. ते तरी काय पुण्यच आहे ना कोणाची. म्हणजे ह्या आपल्या भावना परमार्थिक साधकाच्या भावना नाही. मला ज्याचं जिथं जोडलेलं आहे त्याचं कोण जोडो कोण न जोडो. जोडणार म्हणजे जोडणारच. आणि जरी आपण निमित्त झालो पण मग सत्य बोलून जर निमित्त होत असेल तर मी फक्त सांगतोय पण सत्य बोलून जर निमित्त होता येईल तर चांगलं आहे, मग पुण्य होईल. पण असत्य वचन होता सर्व दोडे जरी कोणा काढलं का मधातूनच किंवा सोयरीक जुळत असेल कोणाचं बोलत असेल तर खोटं बोललेलं चालतं. तो खबर आहे म्हणता चालत नाही. जाईल पतना याशी संदेह नाही आहे का नाही. नारायणे धर्माना अंगुष्ट त्या कर्मा साठी केला. देवान बोलायला लागलो होतं खोटं तरी अंगठा गळून पडणार. आपलं काय होईल? आपलं पण फुकायला लागतं इथं. दुसरं काय होईल? किती जागेवर खोटं बोलत ते सांग. हो नाही ते खरंय ना. कारण असं म्हणतात की त्या कोणाचा जीव चालला फाशीवर चाललं तर तुकोबराय म्हणतात स्वतः फाशी लागली तरी नाही.
तुकोबा आहे धर्मशास्त्र आहे महाराज, खरंय तुमचं. असं मला तो श्लोक पाठ नाही, पण धर्मशास्त्र आणि महाभारतात पण श्लोक आहे म्हणतात. ते गाय गाय कसा बनता ती सोडली. हा, महाभारतात पण श्लोक आहे की काही ठिकाणी खोटं बोललं तर चालतं. कोणाचा प्राण वाचत असेल, कोणाचं काय भलं होत असेल, स्वतःच्या जीवावर आलं तरी तुकोबा राहायला मान्य नाही. दोन तुकोबा राहायला की हे मान्य नाही. असं ते वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपका जाईल पतना याशी संदेह नाही. आणि म्हणून तो तुकोबा राहायच्या सगळे मागे लागली होती, वेदावाली लागली होती, त्या पुराणावाली लागले. पुराणाच्या विरोधात बोलायचे तुकोबा राहाय तुम्ही, असं तुकोबा राहायला ते मान्य नाही. ज्ञानोबा राय म्हणले वाया व्यर्थ कथा सांग. हरी बोला ना तरी आपण बोलूच नका, व्यर्थ गलबाला करू नका. हरीला बोलणं सोडून जे बाकी बोलतात ते व्यर्थ बोलणे संपलं. तसे आंधारकर म्हणले ज्याला शिवाजी व्हायचं त्याने शिवाजीच्या कथा सांगा. करावं काय करायचं. अरे एक लक्षात घ्या, काय का नाही आपल्याला ते आपण बोलतो, मी बोलतो खोटं बोलत नाही असं थोडंच. किता बोलतोय तुम्ही माणसाला मोजून थोडंच बोलतोय, किता बोलतोय मोजून कोण बोलत असते का खोटं. मोजणारा मोजतोय, मोजणारा मोजायला येतं नाही. तिथं की गणित काय आहे आपलं चालूच आहे, त्याचा गणिताचे आपल्याला तेवढे फटके भेटणारच आहेत. पण बोलतोय ना, पण आता करता काय. आता ते काय म्हणते त्याला, दुर्योधनाचा एक श्लोक आहे ना, मूळ स्वभाव मूळ स्वभाव. ते दुर्योधनाचा एक श्लोक आहे ना, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. कृष्णालाच म्हणला एक दुर्योधन म्हणे, देवा काय करावं म्हणे. अरे दुर्योधना तू इतका वाईट का वागतो रे. नाही दुर्योधनाचा श्लोक, दुर्योधन का वाईट वागतो. तो म्हणते काय करू देवा, जानामि धर्म, मी धर्म जाणतोय पण नच मी प्रवृत्ती, माझी त्या धर्माकडे प्रवृत्ती होत नाही. जानामि अधर्म, मला अधर्मही कळतोय पण नच मे निवृत्ती, पण त्या अधर्मातून माझी निवृत्ती होत म्हणजे करू हिंमत होत नाही. ते करतोयच मी. बाप पुण्य कळत नाही असा माणूसच नाही का. चला मग असे सद्वृत्तीचे कोम त्याला काय व्हायला लागतात, निघायला लागतात. सदाचाराची असहसा टकाउक्ती पूर्वसा घुमघुमीती घोषा वेदपद्याच्या, सदाचाराची असहसा टकाउक्ती आहे का नाही. आणि मग सदाचारावर निघालो आपण. सदाचाराच्या अशा ठसे त्याच्यावर काय होत जातात, पडतात त्याला, त्या पालव्या फुटत राहतात. आणि वेद पद्माच्या घोषा, वेदाने जे सांगितले त्याचे घोष म्हणजे शास्त्राने जे सांगितले तसं तो काय करत राहतो. शिष्टागम विधाने विविध याग विताने ये पानावरी पाने पाले जाते. शिष्टियागम विधाने, शिष्ट म्हणजे अतिशहाणा नाही. शिष्ट शब्दाचा अर्थ आहे शास्त्राला वगैरे जाणणार. असे जे महात्मे आहेत त्यांनी जे विधान सांगितलं त्या मार्गावर चालत राहतो. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग आहे का नाही. चला विविध यागविताने, विविध प्रकारचे यज्ञ वगैरे याच्यात त्याची प्रवृत्ती वाढते. अशा पानावर पान सद्वृत्तीचे मग काय होत जातात, वाढत जातात. हे सत्कर्म त्याचा पुढा असंच वाढत ऐसा यमदमे घोसाळ्या उडते तपाच्या डाहळ्या देता की वैराग्य शाखा कोवळ्या वेल्हाळपणे. यमदमे घोसाळ्या यम दम असं प्राणायाम ध्यान धारणा समाधी आहे का नाही, अहिंसा सत्य अक्रोध असे वगैरे यम नियम असे तपाचे काय होतात, डाहळ्या उठतील खांद्याच्या तपाच्या निघतात. किती तप करतात काही महात्मा आहे का नाही. तपावत देती वैराग्य शाखा कोवळ्या वेल्हाळपणे. खूपच तप करतात आपण काय करू. एक मी तुम्हाला सांगितलं होतं मागं, त्र्यंबकेश्वरला एक अन्नपूर्णा आश्रमामध्ये एक विद्यार्थी राहतो. 4 वर्ष संस्थेत होता. विद्यार्थीचे 23-24 वर्ष 22-23 वर्षाचं वय असे. आणि त्याला 1008 परिक्रमा करायच्या ब्रह्मगिरीच्या दररोजची एक चालू आहे. मला वाटतं 500-600 काही झाले दररोजची एक करायची. पण मग परिक्रमा करता करता त्यानं गाठ्याचे 2500 अभंग पाडले. आणि मस्त 10-11 वाजता दुपारा निघतोय. कारण त्यावेळेस कोणी राहत नाही. मस्त आनंदानं गाथापाठ करत त्या 2500ची संस्थेत आळंदी परीक्षाही दिली, त्यात पासही झाला. म्हणजे मागचं विसरून गेलं नाही, परीक्षाही दिली. आणि असा त्या महात्म्याचा मानस आहे की 1000 परिक्रमा होणं आणि गाथा काय झाला पाहिजे, पाठ झाला पाहिजे. त्याच्या भगवंतानं ते पूर्वीचेच योगभ्रष्ट महात्मा. अरे मी मधल्यावर राहत होतो. खाली एक मजला होता मधल्या, आणि ते तिसऱ्या त्यांना मुद्दाम त्या महात्म्याने 3ऱ्या मजल्यावर रूम दिली होती आहे ना. हा म्हणजे 3ऱ्या मजल्यावर, कारण कोणी येऊ
नाही कोणी त्याला कोणी मला तिथं 20 दिवस 18-20 दिवस पर्यंत मला माहित नव्हतं इथं असा मुलगा राहतो. आणि काय आम्ही 10-12 जणच तिथं राहायचो, जास्त लोक नाही. काय गर्दा थोडाच होता, 10-12 जेवायला तेवढी तिथं. आता सगळ्यांच्या ओळखी, आता 10-12 माणसं महिनाभर सोबत म्हणजे ओळख नाही व्हायला काय झालं, सगळ्यांच्या ओळखी. आम्ही स्वयंपाक सगळे मिळूनच बनवायचो, तिथं स्वयंपाकात दुसरं कोण नव्हतं. स्वयंपाकाचा बनवायचं आपला आपण 10-12 जणांचा खायचा, सगळे स्वयंपाक बनवायचे, सगळे हजर असायचे. पण एक दिवस आता स्वयंपाक बनवता बनवता विषय निघाला, पोरांना सांगू लागले असं तसं. म्हटलं कुठे राहतो तो महात्मा? म्हणली आपल्या इथं. एकदा मला दर्शन करून द्या. मी म्हणलं जेवायला दिसलं नाही का, स्वयंपाक करायला जावे जेवायला. ते म्हणे महाराज आमचं जेवण 9 पर्यंत व्हायचं रात्रीचं. ते म्हणे ते 10-10:30 खाली येते म्हणे. आणि आपलं जे उरलेलं आहे भाजी असो नसो, पोळ्या जसे भात खायचे असेल ते खायचं, निघून लोकात याच्या जेवायला सुद्धा यायचं. बहु एकांतावर प्रीती जनपदाची गणपत बाकी खाली काही मिळत नाही कोणाला. मग गोकुळाष्टमी होती, 2-3 दिवसात गोकुळाष्टमीत मात्र ते आले. आम्ही भजन केलं 12 वाजेपर्यंत. आणि म्हणून हे महाराज मी दर्शन घेतलं. मग मग काय दर्शन घेता बाबा? मग काय मी काय आहे काय मग काय दर्शन घेता म्हणजे इतकी काय होती ती निराहंकारता, इतकी निराहंकारता. नाही तर एखादा तसं टाईट उभा राहिला असता. काहीच विषय नाही मला, विषयच नाही. किती किती सत्कर्माचे असे, याला हिंमतच लागते ना, सोबतची हिंमत लागते. आणि तिथलेही ते महात्म्याचं ते जे मठाचे अध्यक्ष आहेत त्यांचे उपकार आहेत मला त्या सगळ्या साधकावर. ते त्याचा कपडा लत्ता दवाखाना काही सगळा खर्च कोण करायला ते करता येईल. लागेल खर्चच नाही काय, खर्चच काय नाही. कपडे असे होते महाराज, मला वाटतं महिना झाले धुतले का नाही, एकदम असे काळे झालेले कपडे. कारण त्याच्याकडे काय नाही, लक्षच नाही. हे पानावर पाले असे यमदम घोसाळ्या, घोसाच्या घोसा यमदमाचे निघतात. उठते तपाची या डाळ्या, तपाच्या फांद्या काय व्हायला लागतात, निर्माण येते वैराग्य शाखा कोवळ्या वेल्हाळपणे नाही का. त्याला अशा कोवळ्या वैराग्याच्या काय येतात, कोळे वैराग्य, कोमल वैराग्य. तिथं हे सगळं झाल्यावर वैराग्य यायला लागतात. आपलं वैराग्य बोलण्यातलं अंतरातलं नाही. खरं वैराग्य अंगात बिंबायचं असेल तर हे सगळं काय करावं, तर विधी निषेध पाळून सगळं केल्यानंतर मग ते आलेलं वैराग्य जात नाही. आपलं वैराग्य डळमळीत काय आहे, कारण ते बुडातून फिट नाही. बुडातून ते काय नाही, त्याचा पाया मजबूत नाही. थोडक्यात काय नाही, त्याचा पाया मजबूत नाही. ज्या बिल्डिंगचा पाया मजबूत नाही ती डळमळल्याशिवाय राहत. पाया विना भिंत तातडीची. आपलं वैराग्य म्हणजे पाया विना भिंत. पायाशिवाय काय खरंच. याच्याकरता महात्म्यांचं सहकार्य लागतं. मी एका महात्म्याने विचारलं होतं, बाबा कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही हो. तेवढं नेमकं मी नवीन घेऊ लागलो थोडेफार. बाबा कीर्तनाचे ते म्हणे असे सोडायचे नाही, मग घ्यायचे म्हणे काही दिवस. जेवढे येतील नाही मागून घ्यायचे, पण घेताना सारखं म्हणायचे हे पाप व्हायले बरं, हे पाप व्हायले, हे पाप व्हायले. हे असं अनेक वेळा म्हणल्यावर मग त्याची किळस येईल म्हणे. नाही तर आता फोल्डेन बंडल आलं की पुन्हा इच्छा होईल. म्हणून या दिवस घेऊन म्हणून असं महात्म्यांनी जे केलेलं असतं साधन, त्यांना त्याचे काय असतात, अनुभव असतात, हे का नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं तो पुन्हा ते वैराग्याच्या फांद्या निघत राहतात. पुढे त्याचं गुणाचं वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार आपण केला. पुंडरी करू द्या श्री ज्ञान